तर धन्यवाद समीरजी ठाकरे सर. जाऊया मैदानाच्या दिशेनं. सामना आपल्याला पाहायला मिळतोय द्वितीय फेरीतील महत्त्वपूर्ण सामना. एपी ग्रुप डुंगे बनाम प्रचित 11 खांडपे. यजमान बनाम मेहमान हा सामना मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आदरणीय कैलास गंगाराम पाटील साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. द्वितीय फेरीतील महत्त्वपूर्ण लढत एपी ग्रुप ढुमगे त्यांच्या विरोधामध्ये प्रच्युत 11 खांडपे. मॉर्निंग सेशन मध्ये वरच्या 6च्या गटामधून अगदी आपण पाहिलं तर वीरेन स्पोर्ट्स भावाळे संघ पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळाला. सो आपण रिपोर्टिंग करा. वीरेन स्पोर्ट्स जय बजरंग भावाळे संघ देश आलेले देखील आहेत, ते स्वागत करूया त्यांचं देखील आपण. अक्षय आणि राहुल ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे. मॅचला सुरुवात, चला गेम ऑन. सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. डाव पहिला आणि जिथे पहिल्या डावाची सुरुवात करण्यासाठी षटक क्रमांक पहिला आणि गोलंदाजी माकवती सर्वेष्ट आपण पाहणार आहोत. एपी डुंगे संघाने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं यजमान संघाला. होम ग्राउंड वरती ऍडव्हान्टेज देखील आणि थोडा दबाव देखील ते कॅप्टनने सांगितलं होतं टॉसच्या वेळी. मॅचला सुरुवात, गेम ऑन. ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल बॅटची हेल्दी एज टेकन बाय विकेट कीपर सक्सेसफुली. यष्टिरक्षकानं सुरक्षितरित्या झेल गॅदर करत असताना आपण पाहतोय विकेटचं पतन मैदानामध्ये. गोल्डन डकचा शिकार 0 बाद. अक्षय क्रॉसिंग साठी पहिली वॉर्निंग खानपे टीम लक्षात ठेवा. गोल्डन डकचा शिकार अक्षयला माघारी परतावा लागेल. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली गोलंदाज सर्वेशनं. आणि अगदी आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये जरी मरी खांडपे ब संघाला खेळताना आपण पाहिलं तर प्रचित 11 खांडपे संघाला आपण पाहत आहोत. याच गावातील दोन संघ आज या 12 मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. अगदी दर्जेदार क्रिकेटचं आयोजन. कंपल्सरी पॉवर प्ले सर्कलच्या आतमध्ये बॅट्समन क्रॉस होणं अनिवार्य, लक्षात ठेवा. सो नवीन बॅट्समन आपण लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेम 3ऱ्या क्रमांकावर. पंच, हा चेंडू काय असेल, निर्णय काय असेल पंच? वाईड बॉल. वाईड बॉल बोलतात ना, अंपायर बोलला संतोष. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. लाईन मध्ये मिस्टेक आपण पाहतोय. अतिरिक्त धावेचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन. आस्तिकजी केणे आणि सज्जनजी पाटील यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. विराजमान व्हा, आपलं हार्दिक स्वागत करतो. विकेट खेळायचा होता. ओ यष्टी रक्षक बीट शॉट फाईन, शॉट थर्ड, बॉल अडवलं, फायनली सिंगल मिळेल. 22 स्वरूपात ही धाव. धावफलक 3 या आकड्यावरती. खेळाच्या पूर्वार्धामध्ये टॉस गमावल्याच्या नंतर बॅटिंग करत असताना प्रचित 11 खांडपे संघाला आपण पाहत आहोत.
बॉल तयार. सर्वेश ओव्हर द स्टम्प्स. खोला टाकण्याचा प्रयत्न केला होता. ओ अवे फ्रॉम द स्टम्प्स पैकी खराब आहे. सेकंडचा कॉल पण नाही. बाल बचे. थोडक्यात बचावलेत मी तर म्हणेन. आणि तिथे मात्र आपण पाहतोय तत्पूर्वी सिंगल कंप्लीट केली जाते. 3 षटकांचा सामना आहे. बंधूजी पाटील साहेब आणि मधुकरजी पाटील साहेब देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती या. स्वागत आपलं देखील. वन मॅन शो. नितेश शेठ पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहत आहोत. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा आहे असं कुठलं गाव नाही रजित आमच्या नितेश दादाचं नाव नाही. एकटा खंबीरपणे उभा आमच्या संपूर्ण या स्पर्धेच्या पाठीशी आणि त्यांच्याच पाठबळामुळे ही स्पर्धा आपल्या भेटीस आलेली आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. बॅटची हलकीशी कढा घेत असताना इथे 1 रन. हरण्या बैलाचे मालक आमचे नितेश सुद्धा पाटील यांना विनंती आहे की आपण देखील मंचावरती या. स्वागत आपलं देखील. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना धावफलक 5 वर. अजूनही या षटकातील आपण विचार केला तर अंतिम चेंडू शिल्लक. विकेट वाईड वाईड सिंगल सिंगल डॉट सिंगल. बॉल तयार. ओ द विकेट. ओ द स्टम्प्स ड्राईव्ह केलाय. एरियल लॉंग ड्राईव्ह डीप मध्ये लॉंग दी कार्पेट. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला सिंगल मिळाले. षटक क्रमांक पहिल्या पूर्ण. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. लॉस ऑफ 1 विकेट. 6 ऑन बोर्ड. 6 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करताना प्रचित 11 खानपे. हाय महाराष्ट्रात सध्या अखंड भिवंडी तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये चर्चेत आमचे नितेश शेठ पाटील आणि त्यांच्याच स्वप्नातून साकारलेल्या क्रीडा स्पर्धेचा आपण आनंद घेतोय. सरपंच ट्रॉफी. कोला टाकला. ड्राईव्ह करतो यावेळेस. ऑफ ड्राईव्हचा सुंदर फटका डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर तैनात दरम्यान उचलून फेकतील. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना उदी मिळाला. सिंगल कंप्लीट केले. इक्का दुक्का सिंगल डबल न तुमचं काम तर चालेल. स्कोरबोर्ड तर हलतं राहील पण तो इम्पॅक्ट तुम्हाला टाकता येणार नाही. बिकॉज शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट तुम्ही पाहतात. कमी षटकांचे मर्यादित सामने जेव्हा खेळतात तेव्हा विकेट टिकून चालत नाही. ते फक्त हवाई मार्गाचा वापर करावा लागतो आणि त्या हवाई मार्गाचा वापर फलंदाज केव्हा करतील हा प्रश्न उद्भवलाय. पुढचा बॉल. हर्षा चेंडू मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये. फिल्डर पोचतायत की नाही. वॅकंट एरियामध्ये पडलाय. 2 धावा सहज मिळतील कारण भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये होता. त्यानंतर जेव्हा टप्पा पडला तेव्हा फिल्डर थोडे दूर राहिले. विद्युत वाहिन्यांमुळे तो अनुमान झेलचा बांधता आला नाही खरं तर क्षेत्ररक्षकाला आणि तत्पूर्वी 2 धावा इथे मात्र मिळाला. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल 9 वरती. 9 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती अक्षयची विकेट मिळाली. त्यानंतर मात्र आता चांगली पार्टनरशिप बिल्डअप होत असताना दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहत आहोत. नेक्स्ट बॉल. फुल टॉस. ओव्हर द बॉल अ सेट. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ पॉवर पॅक्ट. सरपंच चषक षटकार. जबरदस्त पॉवर पॅक सरळ बॅटनं लॉफ केला. फेकून दिले. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराची वसुली झाली. धावांची कोंडी फोडणारा आणि धावसंख्येला आकार देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या आता पुढे 15 वरती. डबल डिजिट मॅजिक फिगर मध्ये धावसंख्या 1515. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला बिग हिट करतोय पुन्हा एकदा.
बेधुंद करणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. वारा चालला टर्नवरती होऊन स्वार. बॉल चाललाय मिड विकेट सीमा पार. षटकार. लगचा दुसरा षटकार ठोकलाय. स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज आपण पाहतोय प्रेम न. भावळे गावचे समाजसेवक पंढरीशेठ केणे यांना देखील आम्ही विनंती करतो आपण देखील मंचावरती याचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नितेश शेठ पाटील म्हटले की मित्र परिवार मोठा आहे. बांधिलकी आपुलकी बंधुतुल्य मित्र त्यांचे सर्व आज आपण या मंचावरती पाहत आहोत. प्रेमभावना जोपासण्याचा प्रयत्न. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आणि त्यांचा मित्र परिवार मोठा आहे आणि त्या अनुषंगानं या व्यासपीठावरती आज सातत्यानं मान्यवरांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळाली. हा बंधुत्व आहे त्यांचा, हे त्यांचं प्रेम आहे, ही त्यांनी खरं तर कमावलेली ओळख आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. वन मॅच शो नितेश पाटील. बॉलिंग मार्कमध्ये हरीश. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय पण इथे मात्र क्षेत्ररक्षकाला मंजूर नव्हतं. अंतर तितकं कापता आलं नाही आणि विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये जे वादळ घोंगावत होतं त्या वादळाला शांत केलंय. फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय प्रेम मैदानाच्या बाहेर. खडवली संघाची बॅट जर कोणाला चुकून मिळाले असेल तर त्यांनी आणून द्या. 70 ची बॅट आहे. आडू कक्षातून ती आता सापडत नाहीये. सो बाय मिस्टेक कोणाकडे आले असेल तर ते आपण आणून द्या, हरकत नाही. जर कोणी खेळायला घेतले असेल किंवा बाय मिस्टेक कोणाकडून कोणाच्या हातात जर ती गेले असेल तर त्यांनी आणून द्या प्लीज. षटक क्रमांक दुसरं इथे दरम्यान आपण पाहिलं तर संपुष्टात आलं. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 21 लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा फलकावरती. तिसरा आणि अंतिम षटक आणि गोलंदाजी मार्कमध्ये आता अंतिम षटकासाठी गोलंदाज स्वप्नीलचा वापर केला जाईल. चला स्वप्नील आपण तयार व्हा. सराव बंद करा आता. सामना आपण पाहत आहोत एपी ग्रुप डुंगे विरुद्ध प्रचित 11 खांडपे. चांगला धावा मी म्हणेन की सुरुवात ज्या प्रकारे झाली आता धावफलक सध्या सुस्थितीमध्ये मी म्हणेन. ऑन साइडला सुंदर फटक्याचं एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळालं. फिल्डर होते, धावत राहिले, पाहत राहिले. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संगीत कक्षाला मानवंदना देणारा चौकार. प्रेक्षकांना जोडले गेले त्या ऑनलाईन तमाम दर्शकांचं सरपंच ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत. ऑन साइडला फुल टॉस, हात अगदी दोन्ही पुढे करून स्वीकारला आणि या बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाहुबलीचा बॅटमन बलशाली शक्तिशाली राहुलनं ठोकलाय षटकार. कारण बऱ्याचदा आपण पाहतो की मॅच बॉल फार महत्वाचा असतो. जो बॉल जास्त वेळा बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तोच बॉल पुन्हा आणून देण्याचा प्रयत्न असतो.
आदरणीय आदेश बाळाराम पाटील यांना विनंती असेल की आपण देखील मंचावरती या. स्वागत आहे. स्वप्नीलच्या विरोधामध्ये झालेलं आक्रमण ग्रुप मिटिंग घेण्यास भाग पाडलं त्या फलंदाजानं. लेफ्टी बॅटर नेहमी घातक असतात आणि सध्या ती बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस, आणखीन एक खराब. बार बार लगातार, अब की बार दूसरी बार सलगचा टोकलाय दुसरा षटकार. संघासाठी राहुल देखील सांगतोय, माझ्या वती जळणारे विरोधक अपोजिट डझन आणि या क्रिकेटच्या क्षेत्रात खांडप्याच्या या वाघाचं वजन. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. अर्धा डझन धावा इथे मात्र बुक केल्यात षटकारानं. 37 वरती तब्बल धावा फलक आपण पाहतोय. तीन चेंडूंसाठी अद्यापही शिल्लक. स्वप्नील पुढचा बॉल राऊंड दी विकेट आला यावेळेस. कोला टाकला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग दी कापॅट सेकंड साठी पलटतील. राहुलला स्ट्राईक हवी आहे. धावलेत वेगानं, रॉंग एंड थ्रो झाला की काय रॉकेट थ्रो. राहुलला मैदान सोडावं लागेल धावचीच्या स्वरूपात. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. चा मेंबर आणि सुरेश मात्रे मामा एक नंबर. काय दमदार संगीत. अगदी आपण पाहिलं तर गोरगरिबांच्या मदतीला अर्ध्या रात्रीला धावून जाणार असं दमदार व्यक्तिमत्व आपला मामा बाळ्या मामा, आपला खासदार, त्यांचे निकटवर्तीय आमचे नितेश शेठ पाटील एन्जॉय करतात ही स्पर्धा. त्यांच्याच स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आहे. पण इथे आणखीन एक विकेट डोक्यात. यापूर्वी रनआउटने आता गोलंदाजानं केलंय काम तमाम. स्वप्नीलनं पुढे स्वप्नील या डावातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मागपती सज्ज होतोय. बॉल तयार. विकेट ओव्हर द विकेट न आला समोर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस आणि ते रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवरती धावचेच्या स्वरूपात फलंदाजाला माघारी परतावा लागेल. विकेट्सला इथे प्राधान्य आहे बिकॉज चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आज स्पर्धेचा नियम आहे. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. डाव संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 39. टार्गेट 40 धावांचं उभं केलंय. 39 ऑन बोर्ड, 42 विन.
चेक. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि कॅप्टन ऑफ 40+ विजेंद्र पाटील यांचं स्वागत. चला पुन्हा एकदा त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. एपी डुंगे आणि त्यांच्या विरोधात प्रचित 11 कांडपे असा सामना सुरू आहे, जिथे 39 धावा बनवलेल्या आहेत. 40 धावांचं लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता आदरणीय रवींद्र पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी नितेश पाटील या स्पर्धेचे सर्वे सर्वा वन मॅच शो यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते त्यांना सन्मानित करायचंय. सरपंच चषक 2025-26 क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही सध्या अनुभवतायत आणि पहिल्या दिवसामध्ये आज सर्वच खुश झाले असतील ज्या पद्धतीचा खेळ आज प्रत्येकी संघाच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाला. ओमकार आल्या षटक क्रमांक पहिलं घेऊन. प्रचित 11 कांडपे संघाचा विचार केला तर पहिल्या डावामध्ये 39 धावा त्यांनी बनवल्या. 40 धावांचं एक मोठं लक्ष सेट करण्यात आलं आणि सलामीची जोडी सर्वेश आणि त्याच्या सोबतीला बॅटर मोहिंदरनं मागच्या 5 बॉलमध्ये 5 चौकार मारले, परंतु त्याच्यानंतर स्ट्रायकिंग एंड त्याला मिळालीच नव्हती. ओमकार तयार. जसप्रीत बुमराह कांडपे. पहिला बॉल सर्वेश हवेमध्ये आणि झेल सुटलाय त्या ठिकाणी, परंतु धावबादची संधी. कॅच ड्रॉप आणि आता धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतोय. फायनली नियतीला तेच मंजूर होतं. पहिला धक्का लागतोय डुंगे संघाला. अंतिम लढत भावळी संघाची आपल्याला बघायला मिळणार आहे. क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणारा तो संघ, परंतु आता जरूर या पूल मधून कोणता संघ क्वार्टर फायनल साठी पात्र ठरेल, चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल तो अर्थातच सिद्धिविनायक स्पोर्ट खडवलीच्या विपक्षामध्ये आणि त्यातून विजेता संघ खेळेल तो वीरेन स्पोर्ट बावळीच्या विपक्षामध्ये. परंतु आता हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. पहिल्या चेंडूवरती सर्वेश बाद झालाय. आदेश पाटील यांना देखील येथे सन्मानित केलं जाणार आहे. मी अजित पाटील यांना विनंती करीन, ग्रामपंचायत सदस्य, की आपल्या शुभास्य आपण आदेश पाटील यांना सन्मानित करायचं आहे. पहिल्या चेंडूवरती तेथे सफलता खरं तर टीमला मिळाली. झेल जरूर सुटला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर त्याच्याकडून चुकी पाहायला मिळाली होती, परंतु त्यानं तदनंतर धावबादच्या स्वरूपामध्ये तेथे खेळाडूला अखेर बाद केलं. परंतु मोहिंदर हा क्लासिकल बॅटर आहे, चांगल्या धावा त्यानं बनवल्यात. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनच्या दिशेनं एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. हा प्रत्येकी 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांच्या मॅचमुळे अगदी आपण पाहिले तर कोणत्याही प्रकारे पॉवर प्ले नाहीये आणि त्याच्यामुळे आता इथून या धावा बनवणं भरपूर कठीण होणार आहे, सोपं काम नसणार आहे. आणि तसंही आयुष्यामध्ये कोणतंच काम सोपं नसतं. बरेचसे जण मैदानाच्या बाहेर बसून सांगत असतात की ह्या बॉलवर हा फटका येणं गरजेचा होता, गोलंदाजानं या टप्प्यावर चेंडू टाकणं गरजेचा होता. परंतु प्रत्यक्षरित्या ज्या वेळेला तुम्ही मैदानात उतरता ना, त्यावेळेला तो तिथला दबाव काय आहे आणि क्रिकेट बघणं आणि क्रिकेट खेळणं याचा फरक काय, तो तेव्हा त्याच माणसाला कळून येतो जेव्हा तो स्वतः प्रत्यक्षरित्या मैदानात उतरतो. फुल टॉस होता, परफेक्टली यॉर्कर. ओमकार, जसप्रीत बुमराह, भारतीय क्रिकेटमधील कोहिनूर हिरा, जागतिक क्रिकेटमधील कोहिनूर हिरा, आणि बरोबर त्याचे ऍक्शन त्याला फॉलो करत असताना ओमकारला तुम्ही बघतायत. ओमकार भोईर प्रत्येकी डॉट बॉल आता दबाव वाढवत असताना प्रचित 11 कांडपे संघाचा खेळ या वर्षामध्ये चांगला राहिला. नुकतेच खासदार चषक सरवली येथे देखील फायनल खेळणारा संघ. कमी गतीने टाकलेला बॉल स्वेअर चेंडू आहे आणि पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा. एक वेगळा अंदाज आहे सातत्याने भिवंडी क्रिकेटमध्ये ते ॲज अ अंपायर तुम्ही बघत आलात आणि आज कांडपेच्या स्पर्धेमध्ये एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक पुढे गेले. धावफलकावरती 2 धावा. भाऊ पाटील सरांना देखील तुम्ही पाहता स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये. सतत हसरा चेहरा.
हो यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आलं लॉंग ऑनच्या दिशेनं. एक नीडर पण आहे आता गोलंदाजी आपण पाहतोय सध्या ओमकारच्या माध्यमातून, कारण त्याला माहिती आहे की आता मोस्ट ऑफ बाउंड्री रायडर्स आहेत, इथून पॉवर प्ले नाही आणि सातत्याने तसंही ओमकार पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपण बघितलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे ती क्षमता आहे विथ द न्यू बॉल कशी गोलंदाजी करायची. 3 धावा धावफलकावरती. खांडपे संघ पहिल्याच ओव्हरमध्ये मजबूत पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत या मॅच मध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह करायचा होता. आणखी एक डॉट बॉल, प्रत्येकी डॉट बॉल या ठिकाणी दबाव वाढवत असताना जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी पहिल्याच षटकामध्ये आपल्याला बघायला मिळते. ओमकार बोईरच्या माध्यमातून दबाव टाकलाय, प्रेशराईज करण्यात आलाय संघ एपी ग्रुप डुंगेला. मोहिंदर बॅटची कडा आणि पकडलाय रुपेश नझेल. दुसरा धक्का लागेल एपी ग्रुप डुंगेला. पूर्णपणे बॅकफुटला ढकलत असताना पहिल्याच षटकामध्ये ओमकार डुंगे संघाला धावा धावफलकावरती 4, 2 गाड्यांच्या मोबदल्यात. मध्ये प्रॉपर टाइम करता आलं नव्हतं. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतो आणि तोपर्यंत मिळेल एकच धाव आणि एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन द बोर्ड नाव. पहिल्या षटकामध्ये दबाव वाढला आणि त्या दबावातून बाहेर निघता आलेलं नाहीये एपी ग्रुप डुंगेला. याचं कारण सर्वेश आउट झाला आणि सर्वेशच्या बाद होण्याने मोहिंदरवर देखील दबाव आला आणि मोहिंदर देखील जास्त मोठं योगदान येथे देऊ शकला नाही. 35 ची गरज आहे. स्मॅश केलाय हवे त्या बॉल. शॉर्ट एक्सचा कव्हरला फिल्डर होता, त्याच्या डोक्यावरून डीप मध्ये बॉल आला, परंतु लॉंग ऑफचा फिल्डर बॉल वरती येतोय आणि झेल पकडलाय. तिसरा धक्का लागेल डुंगे संघाला. लॉंग ऑफला उभा होता आणि वाईटिश क्षेत्रामध्ये धावत येत असताना तो झेल त्यानं पकडला. हा तिसरा खेळाडू बाद झालाय. समीकरण बदललंय. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 9 आणि सामना जिंकण्याकरिता 35 धावांची गरज. ओव्हर द विकेट प्रेम पाटील अलॉंग द ग्राउंड ड्राईव्ह करण्यात आलं व्ही मध्ये. लॉंग ऑनच्या दिशेनं 1-1 धाव. सिंगल आता इथून काहीच साध्य होणार नाहीये. चला खडवली संघाचा कॅप्टन आपण सज्ज राहायचं. चालू सामन्यातील विजेता संघ आणि खडवली यानंतरची लढत तुम्हाला बघायला मिळणार आहे. चालू सामन्यातील विजेता संघ आणि खडवली यानंतरची लढत तुम्हाला बघायला मिळणार आहे. प्रेमपूरचा बॉल, आणखी एक लेन बॉल, शरीर भेद या चेंडू होतात. चांगला कांद्याचा वापर करतोय प्रेम आणि त्याच्याकडे जी ताकद आहे त्या ताकदीनं वेग प्राप्त करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. सिंगलनं स्ट्राईक रोटेट होते. 1-1 धाव जरूर स्कोर कार्डवरती ऍड केली जाते, परंतु एकेका धाव्यानं तुम्ही विजयाकडे पोहोचूच शकणार नाहीत. याच्यासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. ते मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील, कारण आता चेंडू कमी झालेत. येथून 7 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 33 धावांची गरज आहे.
विजयाकडे अग्रेसर. प्रचित 11 खांडपे असंच आपण म्हणू शकतो, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे. शेवटचा बॉल देखील डॉट आला. प्रेमनं आज बॅटिंग देखील चांगली केली. 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले होते, परंतु राहुलनं सुरुवात जबरदस्त केली. 20 धावा त्याच्या बॅटमधून आले आणि एक मोठी धावसंख्या ते उभारू शकले आणि इथून 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 धावा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. नयनकडे चेंडू सोपवलाय प्रचित 11 खांडपेनं. नेहमीच खांडपे गावामध्ये ज्या वेळेला खांडपे प्रीमियर लीग होते त्यावेळेला एक वेगळा उत्सव, वेगळा आनंद, या संपूर्ण गावामध्ये एक वेगळा जल्लोष आपल्याला बघायला मिळतो. आणि दरवर्षीप्रमाणे मला वाटतं की धुळीवंदनच्या दिनानिमित्त त्या KPLचं आयोजन होतं आणि खरोखरच पूर्ण गाव त्या महोत्सवामध्ये सहभाग घेऊन त्या स्पर्धेचा, त्या खेळाचा आनंद घेत असतात. आणि तोच प्रचित 11 खांडपे संघ आज गावकऱ्यांना खुश करत असताना चांगल्या फॉर्मात, चांगल्या ट्रॅकवर, चांगल्या पटरीवर आता संघ तुम्हाला बघायला मिळालाय. एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्या वेळेला तुमचं प्रदर्शन चांगलं होतं ना, त्यावेळेला तुमच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढत असतो. आणि खासदार चषक सरवलीमध्ये तो प्रदर्शन या टीमचा आपल्याला बघायला मिळाला होता आणि तिथून कॉन्फिडन्स पूर्ण संघामध्ये आपण नक्की पाहतोय. नयन आल्या पहिला बॉल ड्रॅग करत असताना ऑन साईडला मिडविकेटला. एकच धाव. आता 5 बॉलमध्ये 5 षटकार जरी आले तरी सामना जिंकू शकत नाहीयेत. म्हणजे जवळपास आता खडवलीकरांना देखील माहिती झालंय की आता त्यांच्या विरुद्ध कोणता संघ येतोय. 5 चेंडू आणि 32 धावांची गरज. सिद्धिविनायक स्पोर्ट खडवली काय सामना जिंकला होता. शेवटच्या चेंडूपर्यंत ती लढत जानकी एंटरप्राइजेस पिंपलगरला परास्त करत असताना परफेक्ट यॉर्कर. नयन देखील आता या ठिकाणी एक्सपेरिमेंट जरूर करतोय. धावबादची संधी आहे, मात्र निखिल होता तेथे. निखिलनं धावबाद करण्याचा प्रयत्नच केला नाही. बॅटर आउट होऊच शकला असता, परंतु आता निखिलला माहिती आहे बॅटर आउट होणार, नवीन बॅटर येणार, त्याच्यामध्ये वेळ जाणार, कारण यानंतर आणखी 2 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. नयन राईट आर्म ओव्हर द विकेट. फॉर्मॅलिटी आर लेफ्ट. शेवटचे काही चेंडू पूर्ण करून फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे. फ्लिक केला खडेकडे, फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटी फटका होता आणि तेथे मिळेल फक्त एकच धाव. एकेका धावेने जय पराजय त्यामधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न नयन करतोय. भावळे संघ देखील आता दाखल झाला. आजच्या दिवसातील शेवटचा सामना ते खेळणार आहेत. क्वार्टर फायनलची ती लढत. सरपंच चषकातील या स्पर्धेमध्ये कोणता संघ सुपर 3 मध्ये प्रवेश करणार. फ्लाइट डिले आहे. वाव, एक्सलंट. आणि बॅटर आउट. सफलता तेथे मिळाली आहे. हलकासा आपण पाहिला तर मूव होताना चेंडूला पाहिला. लेग कटरचा अंदाज होता चेंडूमध्ये आणि टप्पा पडल्यानंतर जी मुवमेंट मिळाली तेथेच बॅटची एज घेत असताना बॉल कीपरकडे गेला आणि झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. नवीन बॅटर आता मैदानामध्ये. अगदी लसित मलिंगाची आठवण येते ज्या पद्धतीने ह्या खेळाडूची केस आपण बघतोय. ओमकार डुंगेचा लसित मलिंगा, परंतु तो गोलंदाजी करायचा आणि हा ओमकार फलंदाजी करतोय. आल्या पहिल्या चेंडूवरती पाठवल्या बॉल सीमा पार. षटकार. यायचंय. 20 धावा धावफलकावरती त्याच्या बॅटमधून बघायला मिळाल्या सलामीला येत असताना. रवींद्र पाटील यांची शुभास आपण टॉस करणार आहोत. हो, मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण त्यांच्या शुभास्य पण देऊ आणि त्याच्यानंतर टॉसही केला जाणार आहे. चला, सिद्धिविनायक स्पोर्ट खडवली आणि
प्रचित रेवण खांडपे असा सामना बघायला मिळेल. खरं म्हणजे या सामन्यामध्ये प्रेम पाटीलची कामगिरी देखील चांगली बघायला मिळाली. अष्टपैलू आपला सरपंच असा कॉल